नमस्कार बालमित्रांनो, अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे या शाळेच्या अभिनव पब्लिक स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये मी महादेव झोळ आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता चौथीच्या सुलभ भारती या मराठी पुस्तकातील आज आपण हा पाठ क्रमांक 16वा पाहणार आहोत. होय बालमित्रांनो, इयत्ता चौथी सुलभ भारती इंग्रजी माध्यमासाठीचे हे पुस्तक आहे. या पुस्तकातील पाठ क्रमांक 16वा चतुर कासव हा आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. यामध्ये तुम्ही ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आणि स्वतः म्हणायचं आहे. या आपण प्रक्रिया सगळे इथे करणार आहोत. मी स्वतः अगोदर हे छानपैकी वाचून दाखवतो तुम्हाला आणि मग ते तुम्ही मी वाचत असताना ऐकायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला हे समजून सांगतो आणि त्यानंतर तुम्ही हे समजून घेतल्यानंतर स्वतःही वाचायचं आहे. चला तर बालमित्रांनो, आपण अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आजचा आपला हा पाठ सुरू करू. तर आजचा हा पाठ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला बालमित्रांनो एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर अभिनव पब्लिक स्कूलच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या मित्रांमध्ये हे व्हिडिओ व्हॉट्सॲपवरती शेअर करा. चला आपण समजून घेऊयात. सुरुवातीला मी हे तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही इकडे लक्ष द्या. एक दिवस कासव जंगलाकडे निघाले. एक दिवस कासव जंगलाकडे निघाले. त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव घाबरले. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. खाली जाऊयात. कोल्ह्याने कवच पाहिले. हा कोल्हा आहे. कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले हा तर दगडच आहे. कोल्हा पुढे निघून गेला. कोल्ह्याला काय वाटलं की हा दगडच आहे, म्हणून कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला, अरे रे, शिकार हातची गेली. आणि या ठिकाणी दाखवलाय कोल्हा जो रागात आहे, टेन्शनमध्ये आहे. त्याचे डोळे पहा कसे दिसत आहेत. आणि इकडे आहे कासव जे आपली मान उंच करून आपल्या चतुर्बुद्धीनं स्वतःची सुटका करून घेण्यात यशस्वी झालं आणि पाण्यात निघून गेलं. तर बालमित्रांनो, मी हे तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. आता आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. एक दिवस कासव जंगलाकडे निघाले. आता बघा, कासव जंगलाकडे चाललं होतं. कासवाची गती कशी असते तुम्हाला माहिती आहे बालमित्रांनो. अगदी धीमी धीमी सावकाश त्याची गती असते. परंतु कासव जरी कमी गतीनं आणि सावकाश गतीनं चालत असलं तरी कासव हे प्राणी सतत निरंतर चालत राहतं. सतत निरंतर मीन्स कंटिन्युअसली ते चालतच राहतं. आणि मग ते जंगलाकडे निघालेलं असताना त्याला काय झालं, त्याला एक कोल्हा दिसला. वाटेमध्येच त्याला समोरून कोल्हा येताना दिसला. आता कोल्हा दिसला म्हणजे कोल्हा आपल्याला खाईल की काय, ही त्याला भीती वाटली. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. अरे बापरे, आता हा कोल्हा कासवाला वाटतोय की माझ्या दिशेनेच येतोय. एवढा मोठा जंगलातला कोल्हा, मी तर एवढंसं छोटंसं कासव, आता कसं होणार. कोल्हा हा कासवाच्या दिशेने येत होता. कासव बिचारे घाबरले, खूप घाबरले. आता काय करू, त्याला काहीच सुचेना. कासवाला घाबरून घाबरून त्याची दाणादाण उडाली. मग कासवाच्या अचानक लक्षात आलं. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. बघा, कासवाच्या अचानक डोक्यामध्ये एक ट्यूब पेटली आणि त्यानं विचार केला की आपली मान आणि पाय आपण आपल्या पाठीवर असणार हे जे कवच आहे की नाही, पाठीवरचं कवच हे कठीण टणक मजबूत असतं. आणि मग कासवानं या कवचामध्ये त्याची मान पाय ओढून घेतले. कोल्हा जवळ आला आणि कोल्ह्याने कवच पाहिले. कोल्ह्याने ते कासवाचे कवच पाहिले. ते तर काय असं मरून पडल्यासारखं होतं. मग त्या कोल्ह्यानं आपल्या पायाने कवचाला ओरखडले. बघा, कोल्ह्याला वाटलं की याच्यात काहीतरी आपल्याला खायला मिळते की काय, शिकार आहे की काय. चला याच्यात पाहूयात.
त्यानं नख्यानं त्याच्या पायाच्या ओरखडले. कोल्ह्याला वाटले, ओरखडून झाल्यावर कोल्ह्याला वाटले हा तर दगडच आहे. काय आहे? हा तर दगडच आहे. कोल्ह्यानं जेव्हा त्या नख्यानं ओरखडलं आणि म्हटलं अरे हा तर दगडच आहे. कोल्हा तिथून दगड म्हणून त्या कासवाला सोडून पुढे निघून गेला. कोल्हा पुढे निघून गेला. मग कोल्हा पुढे निघून गेलेला पाहताच हळूच कासवाने मान बाहेर काढली आणि ते पटपट पळत पाण्यात शिरले. लगेच ते काय झालं? पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला. पाण्यात गेल्यावरती कासवाने कोल्ह्याला आवाज दिला, ए कोल्होबा बघ इकडे. कासवाने आवाज दिला, ए कोल्होबा बघ इकडे. कोल्ह्याने मागे वळून पाहिले तो काय? अरे कासव होतं आणि ज्या कासवाला आपण दगड समजलो ते कासव तर आता आपल्याला फसवून जंगलात पाण्यात निघून गेलं. कोल्हा स्वतःशीच म्हणाला, अरे रे शिकार हातची गेली, आता खाणार काय? म्हणून कोल्हा हताश झाला आणि असा तो स्वतःवरच रागिष्ट झाला आणि लालबुंद झाला. अशा पद्धतीनं बालमित्रांनो चतुर कासव हा जो पाठ आहे तुम्हाला मी शिकवलेला आहे. तुम्हाला नक्कीच तो आवडला असेल. आता मी तुम्हाला हा वाचून दाखवतो, तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचा, म्हणजे आपला हा पाठ पूर्ण होऊन जाईल. चला. एक दिवस म्हणा माझ्या मागे. एक दिवस तुम्ही म्हणायचं, मी थांबतो त्यावेळेस. एक दिवस कासव जंगलाकडे निघाले. त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव घाबरले. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले हा तर दगडच आहे. कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला, अरे रे शिकार हातची गेली. ओके, छान बालमित्रांनो, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्या पाठीमागं म्हणाला आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आपल्याला शिकवून झालेला आहे. आता आपण पाहूयात या पाठाखाली जी प्रश्न उत्तर आहेत त्या प्रश्न उत्तरांबद्दल थोडक्यात. तर मी हे वाचतो, तुम्ही ऐका. या गोष्टीत कोल्हा, कासव हे शब्द वेगवेगळ्या प्रकारे आले आहेत. पहा, या पाठामध्ये कोल्हा आणि कासव हे शब्द कसे आलेले आहेत? वेगवेगळ्या प्रकारे आलेले आहेत. ते तुम्ही वाचा. आता खालील शब्दांची अशीच वेगवेगळी रूपे सांगा, असा प्रश्न आहे आपल्याला. प्रश्न काय आहे? या गोष्टीत कोल्हा आणि कासव हे शब्द वेगवेगळ्या प्रकारे आले आहेत. चला मी तुम्हाला सांगतो कशा वेगवेगळ्या प्रकारे आलेले आहेत. इथे पहा, कासव, इथे आल्यानंतर कासवाने, परत काय इथेही कासवाने, इथेही कासवाने, आहे की नाही? कासव आणि कासवाने अशा प्रकारे हे शब्द आलेले आहेत. इथे कोल्हा, कोल्ह्याने, कोल्ह्याला, आहे की नाही? वेगवेगळ्या प्रकारे हे शब्द आलेले आहेत. कोल्हा, कोल्ह्याने आणि कोल्ह्याला अशा वेगवेगळ्या प्रकारे हे शब्द पाठात आलेले आहेत, ते आपण वाचले. आता खालील शब्दांची अशीच वेगवेगळी रूपे सांगायची आहेत आपल्याला. तर पहिला शब्द आहे आई.
आई या शब्दासाठी पहिल्यांदा काय म्हणायचं आपण? आईने. आपल्याला आईने जेवायला हाक मारली की आपण जातो, म्हणजे आई, आईने. आईला, आईसाठी, आईकडे, आहे की नाही, आई बरोबर, असे अनेक शब्द आपल्याला यांची वेगवेगळी रूपे करता येतात. तसं आता झाडाचं सांगा. झाडाने, झाडावर, झाडासाठी, झाडाकडे, आहे की नाही, अशी अनेक वेगवेगळी रूपे आपल्याला या झाडाची सुद्धा मिळत आहेत. तसे आता घोडा. घोड्याने, घोड्याला, घोड्यासाठी, घोड्यावर, अशी याची सुद्धा अनेक वेगवेगळी रूपे आहेत. आणि बालमित्रांनो, हा जो गृहपाठ आहे तो देखील तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला हा अभ्यास परत परत तुमच्या वहीमधून पाहता येईल. आता हे वाचायचे आणि समजून घ्यायचे. बघा पुढे मी तुम्हाला ते वाचून समजून सांगतो. इथे लिहिलेला आहे शब्द कोल्हा. आता कोल्हा लिहिला आहे आणि ते पुढे फक्त ल अर्धा आणि ह ला काना हा जोडला आहे, ल्हा, ल्हा. तर हा जोड शब्द आहे. कोल्हा हा जोड शब्द आहे आणि त्याच्यामध्ये ल्हा हाच जास्त जोड शब्द आहे. तर हा बनला कसा? तर ल अर्ध अधिक ह आणि अधिक हला काना हा, ल्हा, असा जोड शब्द आपला बनलेला आहे. म्हणून याचा उच्चार करताना कोल्हा करायचा नाही. काही मुलं कोल्हा करतात. ह्या लचा उच्चार छोटा करायचा, अर्धा करायचा, कारण ते अर्धच आहे ल, कोल्हा. ओके. त्यानंतर आता इथे आहे बघा कोल्ह्याने. तर इथं काय ह्या झाले, ह्या, म्हणजे ल अर्ध हला जोडलंय आणि परत य सुद्धा जोडलेलं आहे. ते कसं झालेलं आहे बघा, ल अर्ध अधिक ह अधिक य अर्ध अधिक यला काना या, ल्ह्या, ह्या, असं कोल्ह्याने. नाहीतर तुम्ही उच्चार करचाल कोल्हयाने, कोल्हयाने, असा उच्चार होईल का बाळांनो? नाही होणार. कसा उच्चार होईल? कोल्ह्याने. म्हणा एकदा, कोल्ह्याने. व्हेरी गुड. आता इथे असंच आहे बघा, स्वत. इथे याला विसर्ग असं म्हणतात, आहे की नाही, स्वत. तर इथं स्व हा पण जोड शब्द आहे. इथे काय आहे? स अर्ध आणि व म्हणजे स्व झालं. इथे दिसतंय बघा, स अर्ध अधिक व म्हणजे स्व. त्याच प्रकारे खाली पाण्यात, पाण्यातला इथं न्या, नण बाणाचा आणि त्याला न्या जोडलेला आहे. ते कसं? अर्धण अधिक य अधिक त्याला यला काना, ण्या, पाण्यात. अशा पद्धतीनं जोडशब्द तयार होत असतात. आणि हा व्हिडिओ बालमित्रांनो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहून पाठवा. आणि मी तुम्हाला आज काही होमवर्कसुद्धा देणार आहे. या पाठामध्ये काही जोडशब्द आलेले आहेत पहा. जोडशब्द कसे? हा कोल्हा आहे, त्यानंतर त्याला आहे, त्यानंतर बघा इकडे जोडशब्द काय आहे? कोल्ह्याने आहे, आपल्याला आहे. असे जे छोटे छोटे जोडशब्द जे आलेले आहेत, जोडशब्द, हे जोडशब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये बालमित्रांनो लिहून घ्यायचे आहेत आणि ती लिहून घेतल्यानंतर आपल्या मम्मीला किंवा पप्पाला दाखवायची आहेत. आणि इथे आता चित्र पहा आणि वर्णन करा. काय आहे या चित्रामध्ये? पावसाळी वातावरण आहे, ढग आकाशामध्ये दाटून आलेले आहेत, अनेक वेळा पाऊस झालेला आहे म्हणून गवत उगवलेलं आहे आणि पाणी भरपूर पावसाचं जमिनीवरती पडल्यामुळे डोंगरातून पाणी धो 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 खाली पडत आहे. हा छोटा धबधबा तयार झालेला आहे आणि हे अगदी मनोरम्य, निसर्गरम्य असं चित्र आपल्याला दिसून येत आहे. आणि सध्या पण पावसाळाच आहे बालमित्रांनो. जून जुलै महिन्यामध्ये पावसाळाच असतो. सो तुमच्या परिसरामध्ये देखील अशा पद्धतीनं धबधबे तयार झालेले असतील तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर बालमित्रांनो, हा आजचा आपला पाठ या ठिकाणी इथेच संपलेला आहे. तुम्हाला हा पाठ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण पुढच्या पाठामध्ये. पहापण हा जो पाठ आहे आपण शिकणार आहोत 4थीतला पहापण. भेटूयात पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.